भावाने भावाशी प्रामाणिक राहावं आम्हाला संत चरित्र सांगतं. आज का कथेत कीर्तना सांगावं लागतं. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला रे. असे थोडे भाऊ राहिलेत भावाकरता भाऊ जीव द्यायला तयार आहे. असे काय भाऊ जन्माला आले रे या संपत्तीपायी भावाचा जीव घ्यायला तयार. आपण सोशल मीडियाला बघतो भावाची मारामारी झाली, भाऊ रस्त्यावर मारून टाकला, दयाने आली भावाला. काय आम्ही संत चरित्र ऐकतो. 4 भावाच्या वाटणं झालं तर मला त्याला रस्ता नसतो. अरे दिला पाहिजे, तो आमच्या रक्ताचा आहे. आणि जीवनात केवढंही संकट येऊ द्या लवित कर, पण शेवटी भाऊच कामाला येणार एवढं ध्यानात ठेवा. आणि या जगाने कोणाला 100% मार्क दिले म्हणून ते जग आपल्याला देणार आहे बाबा. या जगाचा लय लोड नका घेऊ. आपल्या परिवारातल्या घटना घडल्या ना, या जगाला काय सांगत नका बसू. या जगाला काय नाही, जगाचा नियम असा आहे हो. हे जग आपल्या बैठकीत बसलं हसत हसत रडत रडत ऐकतं. आपल्या बैठकीत बसलं का आणि इथून उठून गेलं ना आपल्याबद्दल हे जग हसत हसत सांगतं. या जगाचा काय लोड घेतात एवढा. मानिक राहावं आम्हाला संत चरित्र सांग. हे बघा दादा, संकट कधी कोणा होईल सांगता येत नाही. लय वितकर संकट. 10 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नव्हता, दुश्मनकी धरलेली होती. 10 वर्ष झाले भाऊ भावाशी बोलत नव्हता. पण संकट कोणा होईल सांगता येत नाही ना. हा, लहान्या भावाचं पोरग आजारी पडलं, दवाखान्यात दिलं विवेक बाबा. डॉक्टर साहेबांनी सांगितलं लाख रुपये लागतील तर तुझं पोरग वाचलं, नाही तर वाचणार नाही तुझं पोरग. घरी आला, पाहुण्या रावळ्याला फोन केला, काय कोणी पैसे देणार. हे बघा दादा, तुम्ही मोठे झालेत कीर्तनकार व्हा नाही तर शेतकरी व्हा, कोणताही ब्रँड बना. तुम्ही मोठे झाले तर तुमच्या कोणी शेल्प्या काढेल. पण तुमच्या जीवनात जर संकट आलं तर कोणीनंच साथ देण्याकरता. आणि ज्यानं संकटात साथ दिली ना तो खरा आपल्या जीवनातला सगळा असा समजाकडे आला. त्याला संकटात साथ देता आली ना तो खरा सगळा आपल्या जीवनातला. आता मुद्दा आहे का, मोठ्या भावाला कळलं कोणी पैसे देणे याला म्हणून, पण 10 वर्ष झाली दुश्मनकी धरली, बोलत नाही, नका बोलू देऊ. जुनी माणसं प्रेमळ होती. सावकाराकडे गेला, ही टोपी काढली, जुन्या माणसाची पद्धत होती. सावकाराच्या चरणावर हे मस्तक ठेवलं, सांगितलं सावकार भावाचं पोरग आजारी, लाख रुपये लागतात नाही तर पोरग वाचणार नाही. 10 वर्ष झाले तो बोलत नाही माझ्याशी, नका बोलू देऊ, पण द्या सावकार पैसे. सावकाराला सुद्धा दया आली. लाख रुपये घेतले, दवाखान्यात जाऊन भरले, पोराचं ऑपरेशन झालं, पोरग हसायला खेळायला बोलायला लागलं. रात्रभर मुक्काम केला मोठ्या भावानं दवाखान्यात. पोराचा बाप आला, हा जोडले डॉक्टर साहेबासमोर, पोरग वाचत नाही डॉक्टर साहेब माझा. आता का बरं, काय कोणी पैसे देणं म्हणले. असं अरे अड्या, तुझ्या पोराकरता कोण देव माणूस झाला मला माहिती नाही. त्याचे पाय धर, देव झाला तुझ्या पोराकरता तो. मला माहिती नाही त्याचं नाव गाव पत्ता माहिती नाही, पण तुझ्या पोराकरता देव झाला तो. सांगा हो डॉक्टर साहेब, माझ्या पोराकरता असा कोण देव माणूस झाला. मोठा भाऊ भिंतीला कान देऊन ऐकत होता, डोळ्यातून पाणी चालू होतं. चालत चालत गेला, सांगितलं जाय त्याच्या खांद्यावर हात ठेव, मला माहिती नाही त्याचं नाव गाव, पण देव झाला तुझ्या पोराकरता तो. चालत चालत गेला, खांद्यावर हात ठेवला. खांद्यावर हात ठेवल्याबरोबर 10 वर्ष दुश्मनकी धरलेल्या भावासोबत भावाचा चेहरा समोर आला. डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं दादा, 10 वर्ष झाले तरी मी जगाला तुझ्याबद्दल चांगलं नाही सांगितलं. माझा भाऊ वाईट आहे हेच फक्त मी जगाला सांगितलं, पण आज कळालं का माझा भाऊ काय म्हणून. 10 वर्षात झालेली चुकी दादा मला माफ कर. डोळ्यातून पाणी आलं. मोठ्या भावानं सांगितलं अरे हो डोळे पुस. अरे जो माफ करत असतो तोच भाऊ असतो, जो माफ करत नाही तो भाऊ असतो का रे. ऐका दादा, मुद्दा संपला माझा. किती पवित्र जीवन असेल जिथं सोपान काका रडत होते ज्ञानोबरांकरता. सोपान मुक्ताबाई, कोण होत्या मुक्ताबाई ज्ञानोबरांच्या सांगा का बाई, बहीण होत्या ना. मग किती बहिणीने भावाशी प्रामाणिक राहावं. हे गुरुपूजन घरी घेऊन जा, नुसते कीर्तन ऐकू नका. दिला असेल सोन्यासारखा भाऊ तर या संपत्तीपाई वाईट नका करू ताई. काय काय बहिणी नगाड भेटल्यात भावायला. इथं सासू सासरीची नाही सेवा करत, माहेरात गेले उद्धम देती भाव जायला, मायबापाची सेवा करा माझ्या, आणि जी सासू सासरी म्हशीच्या गोट्या ती काय दम देण्यात अर्थ आहे. आणि वरून सांगते नाही नाही सेवा केली तर सईच्या टायमाला सांगते तुम्हाला काय भेटल सईचं टून. अगं आपलं तरी मुलगं, भावाचं तरी पोरग. इथं आपल्या संपत्तीनं पोरं सुखी नाही ना, दुसऱ्याच्या संपत्तीत डोळा ठेवून का आपले लेकरं सुखानं जीवन जगतील का. ऐका ना, इथं नाते जपण्याकरता आलो, तोडण्याकरता नाही. काय गुरु आणि शिष्याचं नातं होतं का निवृत्तीनाथ देव ज्ञानोबरांकरता रडत होते. जपलं पाहिजे आता. म्हणून तर ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे आणि आता उद्धरिलो. हा
मी एक जोडी सांगितली नाना मच्छिंद्रनाथाची आणि गोरक्षनाथाची, एक जोडी सांगितली ज्ञानोबरांची आणि निवृत्तीनाथ देवांची.